नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 18 येथून विद्यमान नगरसेविका रंजनाताई प्रकाश बोराडे या शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी करत आहे। त्यांचे निशाणी धनुष्यबाण आहे। राज्य राजेश्वरी चौक येथे रंजनाताई प्रकाश बोराडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं। यावेळी महानुभाव पंथांचे पारसबाबा, प्रभाकर आप्पा भोजने, रंजनाताई प्रकाश बोराडे, राहुल बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक रोडच्या विकासात स्वर्गीय प्रकाश बोराडे आणि रंजनाताई बोराडे यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांनी जेल रोडच्या मूलभूत व सर्वांनी विकासाचा पाया रचला। रंजनाताई बोराडे यांनी जनतेच्या आशीर्वादाने उपमहापौर पद हे सांभाळले। तसेच सैलानी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ही त्यांचाच कार्यकाळात स्थापन झाला। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने 8 एकरात अमृतवन उद्यान स्थापन केले। प्रभागातील महापालिका शाळा क्रमांक 49चा संपूर्ण कायापालट करून एक आदर्श शाळा बनवण्यातही रंजनाताई बोराडे यांचा सिंहाचा वाटा आहे। तसेच अनेक वर्षांपासून नाशिक रोड व्यापारी बँकेत त्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत। प्रभागातील प्रत्येक नगरात उद्यान, ग्रीन जिम यासह विविध ठिकाणी जलकुंभ उभारून पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलाय। स्मशानभूमीचं दुरुस्ती, गोदाघाट या कामातही त्यांचं महत्त्वाचं योगदान। अशी शेकडो कामे मागील 30 वर्षात रंजनाताई प्रकाश बोराडे यांनी केली आहे। त्यामुळे त्यांना परत एकदा निवडून देण्याचा निर्धार नागरिकांनी केलाय। मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत निवडून देण्याचं आश्वासन देण्यासाठी सतत त्यांना निवडून देणार असल्याची माहिती दिली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, नाशिक। संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आमचे गुरुवारी परस्पर बाबा, आमचे भोजने आप्पा, आमचे भोजने बाबा, आमचे आरुभाऊ भोजने यांच्या उपस्थितीत बाबांच्या हस्ते आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आमच्या भागातील सर्व नागरिक हे आमचे शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करतील अशी मी अपेक्षा करते।